नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, घरातील आर्थिक स्थिती बिकट झाली. त्यातच आता शाळा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक शाळांकडून फी भरण्याची मागणी होत आहे. मात्र हातालाच काम नसल्यामुळे फी भरणार तरी कुठून, असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. अशा पालकांची मदत करत डोंबिवलीच्या एका संस्थेने 20 गरीब विद्यार्थ्यांची शाळेची फी भरत शासनाने व इतर संस्थांनी गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी असे आवाहन करत आहेत. पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखरांना भरारी घेण्याची संधी मिळाली आहे. गेली 1.5 वर्ष कोरोनाच्या भीतीपायी घरातच दडून बसलेल्या चिमुकल्यांना शाळेच्या आवारात सवंगड्यांसोबतच शिकण्यासोबतच दंगामस्ती हल्लागुल्ला करायला मिळाला. सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र कोरोना काळात लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेलेल्या पालक वर्ग गेल्या 1.5 वर्षापासून शाळेत फी न भरल्याने शाळेच्या पहिल्या दिवशीपासूनच शाळा प्रशासन फी भरण्याचे आवाहन करत असल्याने विद्यार्थ्यांची फी भरायची कशी या चिंतेत हे पालक वणवण करत असल्याचे दिसून येत आहे. डोंबिवलीमधल्या अशाच काही पालकांनी सुधाश्री सेवाभावी संस्थेला जाऊन आपली व्यथा सांगितली. पालकांच्या या व्यथा ऐकून विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण बंद पडू नये व विद्यार्थ्यांचा आनंद कमी होऊ नये यासाठी सुधाश्री सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे करत 20 गरीब विद्यार्थ्यांची शाळेची 2 वर्षाची फी भरण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर रामचंद्र नगर शाळेत शिक्षण घेणाऱ्या 5 विद्यार्थ्यांच्या फींचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द करत शासनाने व इतर संस्थांनी अशा गरीब व गरजू मुलांना करावी असे आवाहनही केले. आमची राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवलीतील नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमार्फत स्वामी विवेकानंद शाळा रामचंद्रनगर इथे गेल्या 1.5 वर्षामध्ये कोविड-19मुळे पालकांची परिस्थिती पाहता बरेचसे पालक फी देऊ शकत नाहीत. आमच्या संस्थेमार्फत कोणतीही जबरदस्ती पालकांना केली गेलेली नाही आहे. ज्या पालकांना शक्य आहे, जसं शक्य आहे त्याप्रमाणे त्यांनी जमेल तशी टप्प्याटप्प्यांमध्ये शाळेमध्ये फी आणून द्यावी. आम्ही कोणत्याही प्रकारची जबरदस्ती पालकांना केलेली नाही. अजूनही आमच्याकडे फी आलेली नाही. तरीसुद्धा आमचे ऑनलाईन वर्ग, शाळेचं सगळं काम चालू आहे. यामध्ये आमच्या संस्थेचं खूप मोठं सहकार्य आहे. आजही आम्हाला सुधाश्री संस्थेमार्फत सुधाश्री संस्थेच्या सदस्या अध्यक्ष सौ माधुरी जोशी यांनी आम्हाला आमच्या शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थ्यांना शाळेच्या आर्थिकदृष्ट्या मदत केलेली आहे. त्यांनी वर्षभराची मुलांची फी शाळेमध्ये जमा केलेली आहे 5 विद्यार्थ्यांची. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते आणि असंच सहकार्य त्यांच्याकडनं आम्हाला मिळावं आणि पालकांनीही कोणतंही बर्डन किंवा जास्त ताणतणाव सहन न करता शाळेमध्ये उपस्थित राहावं. मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करते की त्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा लाभ घ्यावा. फीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण वंचित राहू नये. मागच्या करोना काळामध्ये मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये सगळ्याच लोकांना फार मोठा फटका बसलेला आहे. आर्थिक फटकासुद्धा सगळ्यांना बसलेला आहे आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये सगळ्यात मोठा इश्यू हा झालेला आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षणसुद्धा सध्या शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे बंद होतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझी एक सुधाश्री नावाची संस्था आहे. या संस्थे थ्रू आम्ही सामाजिक कार्य करतो. याच संस्थेने असं एक डिसिजन घेतलं की डोंबिवलीमधल्या काही गरजवंत विद्यार्थी ज्यांना आपण काही मागच्या वर्षीची त्यांची पेंडिंग जी फी आहे ती फी भरून त्यांचं शिक्षण थांबणार नाही, त्यांना व्यवस्थित शिक्षण पुढे घेता येईल आणि त्यांचा कुठलाही विकास होण्यापासून विकासावर मर्यादा येणार नाही याची काळजी घेण्यासाठी म्हणून आम्ही 20 विद्यार्थी निवडलेले आहे ज्यांची आम्ही फी भरतो आहे. आज स्वामी विवेकानंद विद्या मंदिरच्या रामचंद्र नगर शाखेतील 5 विद्यार्थ्यांचा चेक आम्ही संस्थेच्या स्वाधीन केलेला आहे. त्यांची फी आम्ही भरलेली आहे. मॅडम काय सांगाल? बरोबर आहे. ॲक्च्युअलमध्ये मागच्या 1.5-2 वर्षाचा काळ जो आहे तो प्रत्येकाला खूप घातक झालेला आहे. प्रत्येकाला त्रास झालेला आहे. शाळेच्या फीमध्ये पूर्णपणे सुटका जरी नाही तरी काही माफी केल्या जायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने पण घेतली पाहिजे. मान्य आहे की शासनाने शाळा ऑनलाईन सुरू ठेवलेली होती, त्यामुळे शिक्षकांचे पगार देणं वगैरे हा भाग त्यांचा जरी असला तरीसुद्धा काहीतरी त्याच्यामध्ये सूट देऊन विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. त्यांचं शिक्षण थांबलं जाणार नाही आणि आपला हा जो भविष्य आहे, आपले हे जे मुलं आहेत या मुलांचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे म्हणजे फी भरता आली नाही, त्यामुळे संस्थेच्या माधुरी जोशी मॅडम यांचे मी हार्दिक आभार मानले. आज कोरोनाच्या आर्थिक परिस्थितीमुळे फी भरण्याची परिस्थिती नाही आमची, तर माधुरी मॅडम आपल्या संस्थेतर्फे फी भरली आहे. आभार.
तर याबाबत पालकांनी संस्थेचे आभार मानले आहेत. अनुक्षा शिंदे आणि शीतल पिटेकर या पालकांनी संस्थेचे आभार मानत अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन गरीब मुलांची फी भरण्यास मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले. तर दुसरीकडे 1.5 वर्षानंतर विद्यार्थ्यांना पाहून शिक्षक आनंदी झाले असून पालकांनी फी 2 ते 3 टप्प्यात दिली तरी चालेल असे आवाहन शाळेकडून करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकसंदेश न्यूज. माझं नाव बळवंत जोशी. मी सुधाश्री या संस्थेचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही ही संस्था चालवतो. आज मागच्या 1.5 वर्षापासून जे करोनाच्या काळात मुलांचं जे फीज भरू शकले नाहीत किंवा प्रॉब्लेम झाले, लोकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं किंवा कोणाच्या नोकऱ्या गेल्या किंवा कोणाला प्रॉब्लेम झाले, तर त्या हिशोबाने जे फीज भरली गेली नाही आणि आता पुन्हा शाळा जे नवीन याच्यात सुरू व्हायच्या अशा दिलेल्या आहेत. तर माझं एवढंच आव्हान आहे की जी फीज आहे किंवा जी सवलत आहे ती सरकारने काही प्रमाणात द्यावी किंवा शाळेनीसुद्धा समजून घेऊन त्यांना थोडीशी मुदतवाढ द्यावी. आम्ही आमच्याकडनं थोडासा प्रयत्न करतोच आहे की जे अगदीच गरजवंत आहेत त्यांना आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे. पण आम्ही पूर्ण विद्यार्थ्यांची काही मदत करू शकत नाही. त्यामुळे जेवढी मॅक्झिमम करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे तेवढा आम्ही करतो आहे. आणि मी इतर संस्थांनासुद्धा आवाहन करेल की त्यांनी पुढे यावं आणि आपले जे शाळेचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा शाळेमध्ये विद्यार्थ्यांची फीज हा एक मोठा आर्थिक बाजू असते पालकांसाठी, त्यांना त्यांची हातभार लावावा आणि शाळेची, पालकांची आणि सगळ्या मुलांची, स्पेशली मुलांची मदत करावी, एवढं मी आवाहन करतो.